तुम्ही दिगंबररावांबद्दल विचारत असाल तर ते आज तयार होत आहे. बाकी दुसरं इथं कुणीही नाही. विश्वंभर पंत दिगंबरला हो हो आलो सांग. दिगंबर हे मुलाचे मामा ना? हो हो, मुलगा लहानपणापासून यांच्याचकडे असतो. नाही, विश्वंभर पंत सुद्धा तब्येतीने चांगले आहे तो. व्यक्तिमत्व तसं रुबाबदार आहे आणि बोलणंही चांगलंच आहे. गेल्या 8 दिवसात मला 3-4 वेळा भेटून गेले. फार चांगला वाटला मनुष्य मला. हो, तसं चांगलंच आहे. म्हणून मी कामिनीला म्हटलं सुद्धा, अगं याच मामाचा तो भाचा ना, तेव्हा तोही चांगलाच असणार. चांगलंच आहे. आणि मुख्य महत्वाचं म्हणजे तुमच्या कामिनीच्या अटी आणि अपेक्षा पूर्ण करेल असं आहे. अहो म्हणतो तुम्हाला इथे यायची तसदी दिली. तुम्हाला सांगतो, मुलगा देखणा आहे, त्याला गाता येतं, व्यायामाचे सगळे प्रकार येतात आणि कविताही करता येतात. आता बोला आणखीन काय पाहिजे? हे सगळं येतं त्यांना. अर्थात आता बघालच की तुम्ही. अय्या मावशी, तसं असेल तर मज्जा येईल नाही. बघ, तूच म्हणत होतीस इतक्या सगळ्या गोष्टी येणारा मुलगा मिळायचा नाही म्हणून. मी थांबले म्हणून मिळाला की नाही? अगं हो हो हो, तुझ्या नशिबातच असेल. आणि तुझ्या मनासारखा मुलगा तुला मिळाला तर मला नको काय? म्हणून तर इथे यायला तयार झाले नाही. आणि आज टांग्यानं आलात ते. अहो आज सकाळीच आमची गाडी खराब झाली आणि आमच्या कामिनीला पण टांग्यात यायची हौस होती. सारखी गाडी म्हणजे कंटाळा येतो की नाही? हो हो, म्हणून मावशीला म्हटलं टांग्याने जाऊया. म्हणून टांग्याने आलो. बरं माणिकराव, आम्हाला लगेच निघायचं, तेव्हा उठून जाऊ. नाही बोलत ना विश्वंभर पंत. हो हो, घरी नोकर चाकर नाहीयेत ना, त्यामुळे जरा चहा कॉफीची तयारी करत होतो. अहो कशाला तसदी घेतली? चहा कॉफी काय? हो, असं कसं रीतभार पाळायला नको. विश्वंभर पंत. हो हो दिगंबरा दिगंबर आला. ये. बर, तुमची ओळख करून देतो. या श्रीमती लीलाबाई आणि या कुमारी कामिनी, लीलाबाईंच्या भाच्या. आणि हे दिगंबर पंत, आमच्या विश्वंभर पंतांचे भाचे. अहो बसा ना, आपण उभे का? आणि कसे बरे आहात ना? बरं बघ, करायची सुरुवात. हो हो. आपण सगळेच इथे थांबलो तर त्या दोघांना संकोचित ऐकू होईल. आपण आज जाऊन बसूया का? त्या दोघांना इथेच बसू. हो, माझी काही हरकत नाही. हो कल्पना एकदम उत्तम आहे. चला जाऊ. या चल. बरं कामिनी, आम्ही आज बोलत बसतो हा. तुमचं चालू दे. या